नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, आज आपण MA सेकंडचा जागतिक राजकारण नवीन विकास या विषयाचा जो दुसरा चॅप्टर आहे, हस्तक्षेप आणि सक्ती, त्यातील पुढील मुद्दे अभ्यासणार आहोत। मागील व्याख्यानामध्ये आपण हस्तक्षेप आणि सक्तीचे विविध मार्ग बघितले होते। हस्तक्षेप आणि सक्ती म्हणजे काय त्याचा आढावा घेतला होता। आताच्या आपण व्याख्यानाला सुरुवात करूया। ज्या पद्धतीने आपण बळाचे मार्ग बघितले त्याच पद्धतीने आपण हस्तक्षेपाच्या पद्धती बघणार आहोत। आज आपण ज्या काही हस्तक्षेपाच्या पद्धती बघत आहोत त्या मागील जे परराष्ट्र धोरणाची साधने हा जो टॉपिक होता त्यामध्ये आपण ते मुद्दे बघितलेले आहेत। सो आता आपण फक्त थोडक्यातच त्याचा आढावा या निमित्ताने घेणार आहोत। त्यात पहिली पद्धत जी आहे हस्तक्षेपाची ती आहे हेरगिरी करणं। खोटी बतावणी करून किंवा ढोंग करून एका शासनाची माहिती मिळवून ती दुसऱ्या शासनास पोहोचवणे म्हणजे हेरगिरी होय। याच्या माध्यमातून एका राज्यातून माहिती मिळवायची गुप्तपणे आणि ती आपल्या राज्याला पोहोचवायची असते। सो एक प्रकारे दुसऱ्या राज्याच्या जो काही कारभार आहे त्याच्यामध्ये हा हस्तक्षेपाचाच भाग आहे। या हेरगिरीचे दोन प्रकार पडतात, राजकीय हेरगिरी आणि सैनिकी हेरगिरी। राजकीय हेरगिरीमध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपण बघू शकतो की राजदूत जे आहेत हे आपल्या अधिकाऱ्यांमार्फत संबंधित राष्ट्रांविषयीची माहिती गोळा करून पाठवित असतात आणि ही माहिती देण्यात चूक झाल्यास तिचे परिणाम माहिती प्राप्त करणाऱ्या व त्यानुसार धोरण निर्धारित करणाऱ्या राज्याला भोगावे लागतात। हेरगिरी करताना प्रतिनिधी पकडलेही जातात आणि अशा व्यक्तींना अवांछनीय व्यक्ती म्हणून पासपोर्ट देऊन परतही पाठवले जात असते। अशा प्रकारे या मार्गाच्या आधारे राजकीय स्वरूपाची हेरगिरी करणं, राजकीय स्वरूपाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। दुसरा प्रकार त्याच्यामध्ये येतो सैनिकी हेरगिरीचा। सैनिकी हेरगिरीमध्ये एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रातील सैन्याविषयी व लष्करी हालचालीविषयी गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत असते। पर्शियाच्या फ्रेडरिक दी ग्रेट यास सैनिकी हेरगिरीचा जनक मानले जाते। त्याने या सैनिकी हेरगिरीचे 4 प्रकार वर्णिलेले आहेत। पहिला आहे सामान्य हेर, ज्यामध्ये शेतकरी किंवा गरीब वर्गातील जे लोक आहेत ते लहान रक्कम प्राप्त करण्यासाठी हेरगिरी करतात। दुसरा प्रकार आहे दुहेरी गुप्त हेर। अशा व्यक्ती जे दोन्ही बाजूने हेरगिरीचं काम करतात आणि मुख्य कार्य हे आहे की शत्रूला चुकीची माहिती पुरवणं। त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो प्रतिष्ठित हेर। याच्यामध्ये उच्च शासकीय अधिकारी व राजदूतांचा समावेश होतो। आणि चौथा प्रकार आहे सक्तीने तयार केलेले हेर। हे असे काही हेर असतात की त्यांच्याकडनं सक्तीने किंवा इच्छेविरुद्ध हेरगिरीचे कार्य जे आहे ते करून घेतले जाते। तर अशा स्वरूपामध्ये हेरगिरीच्या या प्रकारांच्या माध्यमातून दुसऱ्या राज्यांमध्ये हस्तक्षेप जो आहे तो केला जातो। दुसरा प्रकार आहे घातपाती कृत्य घडवणारा। ज्या देशांविषयी आपल्याला हस्तक्षेप करायचा आहे त्या देशांमध्ये सामाजिक, राजकीय आणि आर्थिक एक प्रकारे अस्थिरता निर्माण करणं किंवा ढवळाढवळ करण्याच्या दृष्टिकोनातून या घातपाती कृत्यांचा वापर जो आहे तो केला जातो। याच्यामध्ये राज्य किंवा शासन अथवा संविधान उलथून पाडण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो। राज्यांमध्ये विद्रोह घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून देखील या मार्गाचा वापर केला जातो। आता घातपाताचे जे मार्ग आहे त्याच्यामध्ये बघा नासधूस करणं, तोडफोड करणं यासारख्या मार्गांचा वापर होतो। तसेच एक प्रकारे शत्रू राष्ट्रामध्ये जे नागरिक व कुशल व्यक्ती आहे यांना लाचलुचपत देऊन त्यांच्याकडून फितुरीचे कार्य करून घेतले जाते। तर अशा प्रकारे विविध मार्गांनी
एक विध्वंसक घातपाती कृत्य घडवून आणण्याचा प्रयत्न त्या देशात करणं म्हणजे हा सुद्धा एक प्रकारे हस्तक्षेपाचाच भाग आहे. त्यानंतर तिसरा भाग येतो प्रचाराची साधनं. सद्यस्थितीमध्ये आपण बघतो की मीडिया किती पॉवरफुल आहे. सो या प्रचाराच्या माध्यमाचा वापर करून एक प्रकारे त्या देशामध्ये असं वातावरण निर्माण करायचं की जिथे अस्थिरता निर्माण होईल, त्याची क्षमता कमी होईल आणि त्याचा प्रभाव जो आहे तो जागतिक राजकारणामध्ये कमी केला जाऊ शकेल. मग यासाठी प्रचाराचा आधार घेतला जातो. प्रचार हा आंतरराष्ट्रीय प्रचार जो आहे तो राज्यापेक्षा भिन्न असतो आणि याचा प्रकार असा पडतो की प्रचार जो आहे तो दुसऱ्या राज्याच्या जनतेत केला जातो आणि स्वार्थी राष्ट्रीय उद्दिष्टाने हा प्रचार व्याप्त असतो. म्हणून याच्या माध्यमातून स्वतःची विफलता लपवण्यासाठी दुसऱ्याची बदनामी करणं, आकर्षक शब्दप्रयोगांचा वापर करणं आणि आपण कसे बरोबर आहोत या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, सैद्धांतिक प्रचाराच्या माध्यमातून आपल्या विचारांशी अनुकूल असं मित्र मिळवणं, आपल्या शत्रू राष्ट्राला एकटं पाडण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यानंतर तथ्यांचा विपर्यास करून प्रचार करणं, निंदात्मक, द्वेषात्मक व साम्यदर्शक तुलनेच्या माध्यमातून प्रचार करणं, विशिष्ट नावाच्या आधारे प्रचार करणं, प्रसिद्ध पुढाऱ्यांच्या नावाने किंवा आदर्श सिद्धांताद्वारे प्रचार करणं, घातपाती कृत्यांसाठी प्रचार करणं, सामान्य जनभावनेसाठी प्रचार करणं. याशिवाय प्रतीकांचा सुद्धा आधार प्रचारासाठी घेतला जातो. म्हणजे सारांश स्वरूपाने असं म्हणू शकतो की प्रचार जो आहे तो परराज्यातील नागरिकांचा विध्वंस करीत असतो. आपल्या राज्यातील नागरिकांमध्ये विरोधी राज्याविषयी द्वेष निर्माण करीत असतो. काही वेळा प्रचारात सहकार्य साधण्याचाही प्रयत्न होतो, पण विषारी प्रचारांवर प्रतिबंध घालणे हे दोन्ही देशांच्या दृष्टीने हितकारक असते. तर अशा स्वरूपामध्ये प्रचाराच्या जी साधनं आहेत त्यांचा वापर हस्तक्षेपाच्या स्वरूपामध्ये केला जातो. यानंतर पुढचा भाग येतो आर्थिक साधनांचा. आर्थिक साधनं सुद्धा हस्तक्षेपाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहे. जेव्हा आपल्या देशाचं आर्थिक धोरण ठरवायचं असतं त्यावेळी इतर राष्ट्रांवर त्यांचा दबाव निर्माण केला जातो किंवा त्या आर्थिक स्वरूपाचे जे काही निर्बंध लादले जातात तर त्या संदर्भामध्ये त्यांना एक प्रकारे धमकी सुद्धा दिली जाते. म्हणजे आर्थिक साधनं ही साधनं नसून साध्य नसून साधन मात्र आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये इच्छा नसतानाही समोरच्या राष्ट्राने आपला माल विकावा किंवा आपले आर्थिक नियम शिथिल करावे अशा दृष्टिकोनातून या गोष्टीचा आधार केला जातो. म्हणजे राष्ट्रशक्तीचा आधार म्हणून सुद्धा आर्थिक साधनांकडे बघितलं जातं. जसं चीन आणि अमेरिकेचं ट्रेड वॉर किंवा इतर देशांशी जर आपल्याला संबंध हे वितुष्ट होत असतील तर अशा वेळी आपण आर्थिक निर्बंधांच्या स्वरूपामध्ये आपली भूमिका बजावत असतो आणि त्या माध्यमातून सुद्धा हस्तक्षेप जो आहे तो करत असतो. याच्यामध्ये आर्थिक साधनाच्या माध्यमातून स्वतःचा आर्थिक लाभ व्हावा आणि दुसऱ्या देशाचा आर्थिक प्रभाव कमी व्हावा त्या दृष्टीने प्रयत्न जो आहे तो केला जातो. याशिवाय बघा की नाकेबंदीसारखे जे मार्ग आहेत ते सुद्धा आर्थिक साधनांमध्ये स्वीकारले जातात, ज्या माध्यमातून शत्रू राज्याचा समुद्र किनारा किंवा काही भाग लढाऊ जहाजांद्वारे अवरुद्ध करणे म्हणजे नाकेबंदी आहे आणि त्याचा उद्देश जो आहे तो शत्रू पक्षाचं आर्थिक नुकसान करणं आहे. त्याशिवाय वर्ज्य सूचीसारखी घोषणा आहे ज्याच्यात विशिष्ट कंपन्यांशी व्यापार करण्याबाबत आपल्याला एक प्रकारे धमकीच दिली जाते की जर तुम्ही त्या कंपन्यांशी व्यवहार केला तर तुम्हाला वर्ज्य सूची मध्ये घोषित करून त्या अनुषंगाने तुमच्याकडनं तुमच्यावर निर्बंध जे आहेत ते लादले जाऊ शकतात. म्हणजे आपण बघू शकतो की जेव्हा भारत इराण संबंधांचा अभ्यास होतो तर त्याच्यामध्ये अमेरिकेने एक प्रकारे कायदाच तसा निर्माण केलाय की जो कोणी इराणशी संबंध ठेवेल तर त्याच्या संदर्भात अमेरिकेची भूमिका काय असणार आहे आणि अमेरिकेच्या मित्रत्वासाठी किंवा आपल्या जवळचे जे काही संबंध आहे ते स्थिर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून भारत सुद्धा थोडा गोंधळात आहे की आपण इराणशी आपली नीती कशा पद्धतीने ठेवली पाहिजे. म्हणजे राजकीय विश्लेषकांच्या अनुषंगाने म्हणाल तर काहींचं म्हणणं की तो आपला प्राचीन मित्र आहे आणि आपण त्या अनुषंगाने ते संबंध विकसित केले पाहिजेत. तर काहींचं असं म्हणणं आहे की अमेरिकेशी संलग्न असणं आपल्यासाठी किती योग्य आहे किंवा किती आवश्यक आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला तो निर्णय घेणं भाग पडतं. म्हणजे एक प्रकारे अमेरिका स्वतः
एक हस्तक्षेपाचाच मार्ग वापरते आहे आणि स्वतःच्या अनुषंगाने दुसऱ्या देशाशी संबंध प्रस्थापित करताना त्यांच्यावर या आर्थिक साधनांचा वापर करताना दिसून येते। याशिवाय पुढचा भाग येतो की जेव्हा आर्थिक साधनामध्ये ही जी इतर साधनं आपण बघितली, नाकेबंदी आणि वर्ज्य सूची, तर याच्यामध्ये एक प्रकारे आर्थिक दंडाचं सुद्धा तंत्र जे आहे ते उपयोगात आणलं जात असतं। याशिवाय अजून पुढचा भाग आपण बघू शकतो की सैनिकी साधनं जे आहेत त्यांचा सुद्धा हस्तक्षेपाच्या स्वरूपामध्ये वापर केला जातो। आता सैनिकी साधनांच्या माध्यमातून म्हणजे कसं, तर स्वतःची लष्करी शक्ती वाढवणं, शस्त्रास्त्र स्पर्धा वाढवणं, याशिवाय दुसऱ्या देशांसमोर एक अशी परिस्थिती निर्माण करणं की आम्ही युद्ध करण्यास तयार आहोत किंवा आमची सक्षमता तुमच्यापेक्षा किती जास्त आहे। याशिवाय विविध देश किंवा विविध देशांचे जे गट आहेत ते एकत्रित येऊन एक प्रकारे लष्करी कवायती करतात किंवा लष्करी प्रशिक्षण त्यांच्यामध्ये होतं किंवा शस्त्र पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते एकमेकांशी करार करतात। तर एखाद्या देशामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारे दबाव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे सैनिकी साधन जे आहे ते महत्त्वपूर्ण मानलं जातं। भले याचा उद्देश युद्ध करणंच असेल असं नाही, परंतु त्याचा वापर जो आहे तो त्या अनुषंगाने होताना आपल्याला दिसून येतं। याशिवाय मानवी हस्तक्षेप आहे आणि त्याचा पुढचा प्रकार जो आहे तो आहे निर्बंध। पण आपण मानवी हस्तक्षेप आणि निर्बंध जे आहे ते थोडं विस्तृत स्वरूपामध्ये बघणार आहोत। आता आपण मानवी हस्तक्षेप ही संकल्पना बघणार आहोत। आंतरराष्ट्रीय राजकारणात मानवी हस्तक्षेपाची समस्या जी आहे ती व्यापक स्वरूपाची आहे। राज्ये परस्परांना अंतर्गत व बाह्य व्यवहारांमध्ये वारंवार हस्तक्षेप करीत असतात आणि आपल्या हस्तक्षेपाच्या कृतीला ते आंतरराष्ट्रीय कायद्याचा आधार देण्याचा प्रयत्न करत असतात। वरवर पाहता जरी राज्य परस्परांच्या व्यवहारात हस्तक्षेप करत असली, शेवटी राज्य म्हणजे आपल्या राज्याच्या वतीने शासनकर्ते म्हणजेच व्यक्तीचा असा हस्तक्षेप करीत असतात। आजकाल आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय केवळ सार्वभौम राज्यच नसून व्यक्ती देखील ह्या कायद्याचे विषय मानले जातात। राज्य कोणतीही कृती करण्याचा आदेश देतात, म्हणजेच जे शासनकर्ते आहेत ते अशा स्वरूपाचा आदेश देताना आपल्याला दिसून येतं। म्हणजे मुळातच राज्यामध्ये आपण असं बघू शकतो की जर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने जे आपलं नेतृत्व आहे ते कशा पद्धतीचा विचार करतो आहे, म्हणजे अमेरिकेचे नेतृत्व बदलले, म्हणजे बराक ओबामा असताना त्यांचे विचार किंवा ट्रम्प असताना त्यांचे विचार, तर याचा जो काही फरक आहे तो आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या निर्णय घेताना किंवा कृती करताना सहजतेने जाणवत असतो। त्यामुळे तो एक व्यक्तीचा आदेश असतो आणि म्हणूनच याला आपण मानवी हस्तक्षेप असं म्हणू शकतो। वस्तुतः प्रत्येक राज्यास आपल्या इच्छेनुसार आपले अंतर्गत आणि बाह्य कार्य करण्याचा अधिकार असतो आणि त्याच्यानुसारच जर अशा पद्धतीचा हस्तक्षेप होत असेल तर तो अवैध मानला जातो। कोणतीही व्यक्ती राज्यात अशा प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही आणि जर आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण बघतो की असा हस्तक्षेप अनेक वेळा होतच असतो। म्हणजे एक प्रकारे याला आपण एका राज्याने दुसऱ्या राज्यात केलेली ढवळाढवळ असं म्हणू शकतो। यावर ओपेनहीम यांनी काय म्हटले ते आपण बघूया। ओपेनहीम यांच्या मते एक राज्य दुसऱ्या राज्याच्या व्यवहारात हुकुमशाही वृत्तीने ढवळाढवळ करीत असते, त्यामागे दोन उद्देश असतात। एक तर यथास्थिती कायम राहावी किंवा दुसरे म्हणजे त्यात बदल व्हावा। म्हणून जी काही लुडबुड त्या राज्याकडून होत असेल त्याला त्यांनी हस्तक्षेप असं म्हटलेलं आहे। याशिवाय पुढच्या पण आहेत त्या आपण बघूयात। मानवी हस्तक्षेपामध्ये पुढची व्याख्या जी आहे ती आहे लॉरेन्स यांची। तर लॉरेन्स यांचं असं म्हणणं आहे की एक राज्य किंवा काही राज्यांचा समूह दुसऱ्या राज्याच्या अंतर्गत किंवा बाह्य अधिकारात ढवळाढवळ करीत असतात तेव्हा त्यास हस्तक्षेप असं म्हणतात। आपण बघितले की हस्तक्षेपाच्या पद्धती विविधांगी स्वरूपाच्या आहेत। प्रत्येक वेळी युद्धाचाच मार्ग अवलंबला जाईल असं नाही, तर धमकीच्या माध्यमातून, प्रचारांच्या माध्यमातून किंवा घातपाती कृत्य किंवा हेरगिरी या माध्यमातून हा हस्तक्षेप जो आहे तो होताना दिसून येतो। यानंतर ब्रायली यांनी सुद्धा एक व्याख्या सांगितलेली आहे। त्यांच्या मते अशा हस्तक्षेपामुळे
त्या राज्याच्या स्वातंत्र्यात बाधा उत्पन्न होते असा हस्तक्षेप आज्ञात्मक असतो आणि तो शक्तीद्वारे केला जातो. म्हणजे त्या देशावर दबाव निर्माण करणं, प्रभाव निर्माण करणं किंवा एक प्रकारे धमकी देऊन त्याच्याकडनं आपल्या मर्जीचं काम करून घेणं किंवा आपली उद्दिष्ट साध्य करून घेणं, म्हणजे एक प्रकारे शक्तीचा सुद्धा तिथे वापर जो आहे तो केला जातो. याच्यानंतर पुढची व्याख्या हॉल यांची आहे. हॉल यांनी असं म्हटलंय की जेव्हा एक राज्य दुसऱ्या राज्याच्या संबंधात त्या राज्याच्या सहमतीशिवाय लुडबुड करतो तेव्हा त्या कृतीस हस्तक्षेप असं म्हटलं जातं. तर अशा स्वरूपामध्ये या विविध व्याख्या ज्या आहेत त्या मानवी हस्तक्षेपामध्ये आपल्याला बघायला मिळतात. यानंतर आपण बघणार आहोत की हस्तक्षेपाचे प्रकार कोणते आहेत. हस्तक्षेपाच्या प्रकारांमध्ये जे त्याचे विभिन्न प्रकार आहेत, पण आपण आता त्याचे 4 प्रकार बघणार आहोत. त्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे अंतर्गत हस्तक्षेप. अंतर्गत हस्तक्षेप म्हणजे एखाद्या राज्यातील 2 गटांमध्ये सत्ता प्राप्तीसाठी तीव्र संघर्ष चालू असतो तेव्हा दोघांपैकी एका गटाला दुसरे राज्य मदत करीत असते. अशा प्रकारच्या हस्तक्षेपाला अंतर्गत हस्तक्षेप म्हणतो. उदाहरणार्थ 1970 आणि 71 मध्ये पूर्व व पश्चिम पाकिस्तानातील गट संघर्षरत होते. त्यावेळी भारताने पूर्व पाकिस्तानच्या गटाला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेली मदत म्हणजे अंतर्गत हस्तक्षेप आहे असा आरोप पाकिस्तानने केलेला होता. याशिवाय आपण बघतो की पाकिस्तानच्या माध्यमातून, चीनच्या माध्यमातून भारतीय सीमांमध्ये हस्तक्षेप होताना होते किंवा घुसखोरी होताना दिसून येते. तर याला सुद्धा आपण अंतर्गत हस्तक्षेप स्वरूपामध्ये बघू शकतो की जी आपली सीमा आहे किंवा जे आपले प्रदेश आहे त्या प्रदेशांवर यांच्या माध्यमातून एक प्रकारे हक्क सांगितला जातो. खास करून चीन जो आहे तो आपल्या पूर्व भारताचे जे काही प्रदेश आहेत त्या प्रदेशावर नेहमीच स्वतःचा हक्क सांगत आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने तिथे अंतर्गत हस्तक्षेप जो आहे तो करत असतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे बाह्य हस्तक्षेपाचा. या हस्तक्षेपामध्ये एक राज्य दुसऱ्या राज्याच्या शत्रुपूर्ण संबंधांमध्ये ढवळाढवळ करीत असतो तेव्हा त्यास बाह्य हस्तक्षेप असं म्हणतात. याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अरब राष्ट्र जर तुम्ही बघितलं तर त्या अरब राष्ट्रांमध्ये आपापसामध्ये सुद्धा काही वितुष्ट आहे किंवा संघर्षाची प्रवृत्ती आहे. तर अशा वेळी बड्या राष्ट्रांच्या माध्यमातून जेव्हा तेथे हस्तक्षेप होतो तर तो एक बाह्य हस्तक्षेप म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. याशिवाय भारत पाकिस्तान या दोघांमधला जो काही संघर्ष आहे तर या संघर्षामध्ये अमेरिका, चीन यांची एक प्रकारे ढवळाढवळ होत असते. आणि आणखीन बाह्य हस्तक्षेपाला आपण असं बघू शकतो की बघा आता भारताचं एक धोरण आहे की नेबरहुड फर्स्ट, म्हणजे आपले जे काही सार्क संघटनेतले देश आहेत त्यांच्याशी भारताला संबंध चांगल्या पद्धतीने सुधारायचे आहेत आणि एक सार्क संघटनेचे सदस्य म्हणून दक्षिण आशियाच्या दृष्टिकोनातून त्यांची सुरक्षितता सुद्धा वाढवायची आहे. तर भारत त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे. मात्र चीन या देशांशी संबंध ठेवताना अशा पद्धतीने त्यांना मदत करतो आहे, म्हणजे ती आर्थिक स्वरूपाची असेल किंवा शस्त्रास्त्र स्वरूपाची असेल किंवा इतर स्वरूपाची असेल. तर या मदतीच्या अंदाजाने कुठेतरी भारतापासून त्या देशांना दुरावणं किंवा त्यांचा झुकाव जो आहे तो भारतापासून दूर करणं अशा पद्धतीच्या कृती त्या माध्यमातून होताना दिसतात. म्हणजे काय होतं की चीनचा या देशांशी संबंध वाढल्यामुळे तो इतका प्रभावित झालेला आहे की त्यामुळे भारताचे संबंध हे कमकुवत किंवा एक प्रकारे आपण म्हणतो की इफेक्ट त्याच्यावर झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर दंडात्मक हस्तक्षेप आहे. याच्यामध्ये असा हस्तक्षेप असतो की युद्ध अवस्था निर्माण करणारा जो देश आहे त्या देशावर आपण नुकसान भरपाईसाठी हा हस्तक्षेप करत असतो. म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर कोणामुळे पहिले महायुद्ध झालं त्यानुसार त्यांच्यावर अपमानकारक अटीतटी लादल्या गेल्या. आपण बघतो जर्मनी, इटली यांच्यावर त्या अपमानकारक अटी लादल्यामुळे त्याचा परिणाम पुन्हा पुढे जाऊन दुसऱ्या महायुद्धामध्ये झाला. मग दुसऱ्या महायुद्धानंतर सुद्धा ज्या देशांमुळे महायुद्ध झालं त्या देशांवर पुन्हा एक प्रकारे त्यांची आर्थिक हानी झाली, जीवित हानी झाली आणि त्यांच्यावर खूप मोठा नुकसान भरपाईचा दावा सुद्धा झाला. तर मग अशा स्वरूपामध्ये ज्यांच्यामुळे नुकसान होत आहे त्यांच्याकडे ही नुकसान भरपाई जी आहे ती
मागितली जाते. जसं आपण आता बघू शकतो की करोना काळ आहे आणि करोना काळ जो आहे तो चीनमुळे निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्था असेल किंवा जागतिक व्यवस्था जी आहे सामाजिक स्वरूपाची ती पूर्णतः प्रभावित झालेली आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवरील बऱ्याचशा देशांनी चीनवर नुकसान भरपाईचा दावा ठोकलेला आहे की चीनने आम्हाला आमची नुकसान भरपाई करून द्यावी आणि ती प्रचंड प्रमाणात ती रक्कम जी आहे ती त्यांनी तिथे टाकलेली आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रकार येतो कूटनीतिक हस्तक्षेप. जेव्हा एक राज्य आपल्या कूटनीतीद्वारे हस्तक्षेप दुसऱ्या राज्यावर दबाव टाकून पूर्वी केलेल्या संधीतील अटींचे सक्तीने पालन करून घेते तेव्हा त्यास आपण कूटनीतिक हस्तक्षेप असं म्हणत असतो. तर अशा स्वरूपामध्ये जेव्हा इतर देशांशी संबंध ठेवताना आपण जे संधी आणि करार करतो तर ते करार जर मोडीत काढले तर तो प्रभाव निर्माण करून त्यांच्याकडनं त्या संधीचं आणि अटीचं पालन करून घेतलं जातं. पण याच्यामध्ये एक महत्व म्हणजे दंडात्मक हस्तक्षेप असेल किंवा कूटनीतिक हस्तक्षेप असेल, याच्यामध्ये जे बडे राष्ट्र आहे ते कार्यक्षमपणे हा असा हस्तक्षेप नोंदवू शकतात आणि स्वतःचं हित जे आहे ते साध्य करू शकतात. तर अशा स्वरूपामध्ये आपण हस्तक्षेपाचे प्रकार पाहिले. आता आपण पुढच्या व्याख्यानामध्ये याच्या पुढचे जे काही टप्पे आहे हस्तक्षेपाचे जे काही पुढचे मुद्दे आहे ते बघूयात. धन्यवाद.